मम्मी तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही. मयांचं हे वाक्य गेल्या काही दिवसांपासून रोज ऐकत होते. आणि मग मी एक दिवस म्हटलं, चल बेटा उद्या आपण दोघं धमाल करूया. पप्पांना ऑफिसमध्ये भरपूर कामं आहेत, तर त्यांना सुट्टीच मिळत नाही. आणि पृथ्वीला घरी राहायचं होतं, कारण की टायसन होता आमचा. त्यामुळे आजचा दिवस फक्त मी आणि मयांक. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो थेट ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कला. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमची संपूर्ण धमाल, स्लाईड, वेव्ह पूल, स्विमिंग, खाणंपिणं, फोटो सेशन आणि शेवटची एकदम थंडगार निरा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मयांकने केलेला एक स्टंट बघून मीच घाबरले होते. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आणि मयांक आली आहे आज सूरज वॉटर पार्कला. सकाळी 8:30 वाजता आम्ही दोघं मस्त तयार झालो. पप्पा पण ऑफिसमध्ये निघून गेले. पृथ्वी होता घरी. मग मी आणि मयांक मस्त सूरज वॉटर पार्कला माझ्या स्कूटीने पोचलो. आणि नेहमीप्रमाणे भरपूर ट्रॅफिक. एक सिग्नल तर इतकी गर्दी होती की मयांक म्हणाला, मम्मी आपण पार्कला पोहोचल्या आधीच इथेच म्हातारे हो. हे ऐकून तर मला इतकं हसू आलं. पण गप्पा मारत मारत आम्ही बरोबर 9 वाजता सूरज वॉटर पार्कला पोचलो. पार्क अजून सुरूच झाला नव्हता, कारण की तिकीट काउंटरवर आम्ही गेलो तर मग ते बोलले की 9 वाजता तिकीट काउंटर चालू होईल. मग आम्ही 9 वाजता तिकीटं घेतली आणि 10 वाजता आम्ही बरोबर सूरज वॉटर पार्कमध्ये एंट्री घेतली. मयांकच्या चेहऱ्यावरचं तर आनंद बघून मला तर खूप बरं वाटलं. आणि जणू त्याला काही खजिनाच मिळाला आहे. आत गेल्या गेल्या आम्ही घेतले लॉकर, मग कपडे बदलले छानपैकी. आणि मयांकने तर डायरेक्ट छोट्या स्विमिंग पूलमध्ये सरळच उडी घेतली आणि मला बोलतो, मम्मी खूप मजा येत आहे, तू पण ये पोहायला. मम्मी बोलली, अरे बापरे नको बाबा, मला तर येतच नाही पोहायला. मग मयांक बोलतो, मी तुला शिकवतो. हा बघा माझा मयांक कसा पोहतो आहे आणि खूप मजा करतो. त्याला स्विमिंगची खूप आवड आहे आणि वेगवेगळे स्टंटही करतो. मग आम्ही वेव्ह पूलमध्ये भरपूर वेळ घालवला आणि नंतर आम्ही निघालो स्लाईडकडे. मग ही डबल ट्यूबची स्लाईड होती. मला त्याचा शूट काढायला भेटला नाही, मग मी डबल ट्यूबच्या स्लाईडवर मी आणि मयांक आम्ही दोघं बसलो. मग नंतर माझ्या पाठून 2 मुली बसलेल्या, मग मी त्यांचा छोटासा एक शूट घेतलेला. खूप मजा येते. आणि ही एक 90 डिग्रीची स्लाईड होती, तर माझा मयांक गेलेला वरती. अरे बापरे, माझं लेकरू एवढ्यावरती सुखरूप येऊ दे रे बाबा. आणि हे बघा, आत्ता आमचे साहेब खाली येतील आणि मला बोलतात, मम्मी की खूप सोपं आहे, तू पण ट्राय कर. मी बोलली, नको रे बाबा, मी नाही करत. मग हसत हसत आम्ही पुढे दुसऱ्या पूलमध्ये गेलो खेळायला. मग तिथेही आम्ही भरपूर वेळ घालवला स्विमिंगमध्ये. मी पण छान असं त्या स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत होती. पोहायला तर येत नाही, पण पाण्यात बसून मी असाच शूट घेत होती. मग हलकी फुलकी भूक लागत होती. मयांक बोलत होता, मम्मी आपण काय करूया. आणि पार्कमध्ये बाहेरचं जेवण अलाउड नसतं. मग आम्ही गेलो तिथे सूरज वॉटर पार्कच्या रेस्टॉरंटमध्ये. मग तिथेच मी व्हेज हक्का नूडल मागवले. मग मयांकाने मी मस्त ते खाल्ले. आणि नंतर आम्ही परत वेव्ह पूलमध्ये आलो धमाल करायला. वेव्ह पूलमध्ये तर भरपूर फॅमिल्या होत्या, त्यांच्या मुलांना घेऊन, आणि खूप धमाल मस्ती चालू होती. आणि मयांकचं तर विचारूच नका, त्याचे तर वेगवेगळे स्टंट चालूच होते. कधी पाण्यात कोलांट्या घेतो, कधी माझ्या 2 पायांच्या खालून जातो, विचारूच नका. आणि इथं पण आम्ही गेलेलो वरती. तिथे एक शंकराची मूर्ती त्यांनी बनवली आहे आणि तिथे असे धबधबे आहेत. तर मयांक मला सारखा बोलत होता की मम्मी तू वरती ये, आपण वरती जाऊया. मम्मी बोलली ठीक आहे. मग आम्ही वर गेलो आणि तिथंही आम्ही छान असा फोटोशूट केला. आणि तो धबधब्याच्या आतमध्ये उभं राहून मला बोलतो की मम्मी या धबधब्याच्या इथं येऊन तू पण शूट घे, मग तुझेही फोटो काढतो. मग मी छान असे फोटो काढले. आणि नंतर आम्ही पुढे सिंगल ट्यूबच्या राईडकडे वळलो. तिथंही भरपूर छान असं सिंगल ट्यूबच्या राईड होत्या. मग मी आणि मयांक आधी गेला आणि नंतर मी गेली. मग दोघंही खाली उतरलो आणि छान असं ट्यूबची आम्ही राईड एन्जॉय केली. ही बघा, ही ट्यूब आहे आणि सिंगल ट्यूबची राईड आहे.
तर खूप एन्जॉय केली आणि सारखं आमचं चालू होतं सिंगल ट्यूबच्या राईडमध्ये एन्जॉय करणं. तर आमचं सारखं वर खाली वर खाली वर खाली चालूच होतं. मग मयंक बोलला मम्मी चल वेव पूलचा टाइम झाला आपण परत तिथं जाऊया. तर वेव पूलमध्ये आम्ही परत खूप धमाल केली. सकाळी आम्ही 10 वाजता आलेलो आणि ही बघा मयंकच्या हातात ना लॉकरची चावी आहे. तर त्यांनी तसं दिलेलं की हातातच राहील ती चावी. तर मग आम्ही तिथं वेव पूलमध्ये हे करत होतो. आता बघा मयंकने कशा कोलांट्या खाल्ल्या पाण्यामध्ये. तो मला बोलत होता मम्मी तू पण ट्राय कर. आणि पाठून एक माणूस म्हणजे एक मुलगा होता तो आला. तर तो घाबरला त्याचा टच झाला म्हणून. तर मम्मी तू लक्ष दे कारण की इथं भरपूर पब्लिक आहे. मी बोलली ठीक आहे मी तुझ्याकडे लक्ष देते. त्याचं चालू होतं सारखं पोहणं आणि मला सांगत होतं मम्मी तू पोह असे हातपाय हलव मी तुला शिकवतो. तो मला मध्ये मध्ये शिकवतही होता पण मला काही ते जमतच नव्हतं. मग नंतर मयांकला सांगितलं की आपण थोडा वेळ बसूया कारण की खूप दमलो आहे. आणि मयांकचा हा एक टॅलेंट पण बघा पाण्यावर कसा तरंगतो. सगळ्या पूलमध्ये सगळीच त्याला विचारत होती की तू पाण्यावर कसा तरंगतो. आम्ही जर हा तुझा स्टंट ट्राय केला तर आम्ही सरळ पाण्यात जाऊन डुबतो. काय माहिती माझ्या बाळाला हे कसं येतं. आणि आता बघा परत तो अंडर वॉटर स्विमिंग पण कशी करतो. त्याने मला सांगितलं मम्मी माझा हा एक तू शॉट घे अंडर वॉटर स्विमिंगचा. मग तोही मी घेतला आणि तो खूप एन्जॉय करत होता. त्याला तर खूप मजा येत होती. आणि तो बोलला मम्मी पप्पा आणि दादा राहिले असते तर आपण अजून धमाल केली असती. मम्मी बोलली हो बरोबर आहे पण जाऊ दे आता. मग हा एक त्याने स्टंट केलेला. मला बोलला तू दोघं पाय लांब कर मी तुझ्या पायांच्या मधून जातो पाण्यात खालून. आणि तोही त्याने एक स्टंट केलेला. तर खूप मजा आली आणि एवढी धमाल. ऊन तर भरपूरच होतं विचारूच नका. मग मयांकला सांगितलं की चल आता भूक लागली आहे तर काहीतरी आपण खाऊया आणि तहानही लागलेली. मग मयांक बोलला मम्मी मला पावभाजी खायची आहे. मग तिथून आम्ही परत पावभाजी एक घेतली एक 4:30च्या दरम्यान. मग मस्त पावभाजी त्यानंतर थम्सअप पाण्याची बॉटल घेतलेली आणि तेही एन्जॉय केलं. आणि नंतर परत वेव पूलचा टाइम झाला. मग आम्ही परत वेव पूलमध्ये आलो. छान छान परत वेव पूलमध्ये मी आणि मयांक मस्त असं बसलेलो होतो. खूप मजा येत होती. आणि नंतर मग शेवटी आमचा निघायचा टाइम झाला. मग 6 वाजलेले. मग मी आणि मयांक मस्त चेंजिंग रूममध्ये गेलो. ओले कपडे काढलो मस्त शॉवर घेतला आणि नंतर आम्ही चेंज करून निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. दिवसभरचा थकवा विचारूच नका. अशा प्रकारे हा आमचा आई आणि मुलांचा दिवस संपत होता. खूप आठवणी खूप सारे फोटो खूप मजा येत होती. आणि आता आम्हाला निघायचं होतं घरी. मम्मी आणि मयांक परत आम्ही स्कूटरवर बसलो आणि घरच्या दिशेने जायला सुरुवात केली. मग नंतर मयांक बोलतो की मम्मी खूप गरम होतंय आणि तहानही लागली आहे तर कुठेतरी थांबव मला पाण्यासाठी. तर आम्हाला समोरच नीराचा स्टॉल दिसला. तर मग मयांकने नीरा घेतला. तुम्ही पण नीरा कधी ट्राय केला आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मग मलाही त्याने एक नीरा आणून दिला आणि त्याने स्वतःनेही एक नीरा घेतला. तिथलाही खूप मोठे मोठे बघा हायवेचा सीन होता. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहे. मुंबईचा जे हा ठाण्यातला सीन आहे. मग छान असा आम्ही नीरा एन्जॉय केला. आणि नंतर मयंक बोलतो मम्मी तू नीरा पटकन घे मग आपण घरी जाऊया कारण की 6 नंतर तर भरपूर ट्रॅफिक होते रोडावरती. मग मी पण छान असा नीरा एन्जॉय केला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा फॉलो करा. बाय.